सर्वांना साष्टांग नमस्कार. जय नारायण, जय विश्वकर्मा, जय ओबीसी, जय संविधान. आपला सेवक, समाजयात्री, संघर्षयात्री राजेश पंडित रेणापूरकर आज या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून काल माझ्या जन्मदिनाच्या निमित्ताने इंदापूर जिल्हा पुणे येथे आपली समाज बांधव जे की सामाजिक कार्याला सातत्यानं पाठबळ देणारे, पाठीशी उभं राहणारे, इंदापूर जिल्हा पुणे येथील एक आदर्श परिवार म्हणून ज्या परिवाराचा उल्लेख नेहमीच समाज मनामध्ये केला जातो तो परिवार म्हणजेच बानकर परिवार. बानकर परिवारातील आदरणीय आमचे मार्गदर्शक संजयजी बानकर, आदरणीय तुकारामजी बानकर, आदरणीय श्रीनिवासजी बानकर या त्रिमूर्तींनी, त्याचबरोबर अकलूज जिल्हा सोलापूर येथील सोना समाजातील एक युवा आणि धुरंधर नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सचिनजी बानकर, आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ बंधू बालाजीराव दीक्षित, त्याचबरोबर अकलूज येथील सेवानिवृत्त एक आदर्श शिक्षक, समाजाचं भूषण असलेले आदरणीय अनिलरावजी पोद्दार कोंडेचकर, आणि खास बारामती येथून मी इंदापूर येथे आल्याचं समजताच माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा माझा जीवाभावाचा एक सामाजिक कार्यातला सख्खा सहकारी, एक युवा नेतृत्व जे की सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष, युवाश्री प्रिय उमेशजी उराडे, त्याचबरोबर उमेशजी बागडे हे देखील खास बारामती येथून माझा वाढदिवस त्या इंदापूर इथं बानकर परिवाराच्या बानकर ज्वेलर्स या ठिकाणी होत असल्याचं त्यांना समजताच ते देखील अगदी आपला वेळात वेळ काढून वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा द्याव्यात या निमित्तानं ते इंदापूर येथे उपस्थित झाले. आणि महाराष्ट्रातील तमाम माझ्या समाज बांधव, माता भगिनी, विविध जाती धर्मातील बांधव भगिनी, समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपली शब्दात भावना व्यक्त केली आणि शुभेच्छापर आशीर्वाद माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी त्यांनी आशीर्वाद व्यक्त केला, आशीर्वाद दिला. या सर्वांचं अतिशय अंतःकरणपूर्वक मी त्यांचं आभार व्यक्त न करतात मी एवढंच सांगेल, मी आपल्या सर्वांच्या प्रेमाचा स्वीकार केलेला आहे. आपल्या निश्चितच या सामाजिक भावनेतून व्यक्त केलेल्या शुभेच्छा, आशीर्वाद सामाजिक कार्यासाठी निश्चितच मला उपयुक्त ठरतील. या आपल्या सर्वांचा कायम ऋणी राहील. आपलं सदैव प्रेम जे पूर्वीचं होतं तेच कायम माझ्या पाठीशी आपण सर्वांनी पुढे ठेवाल हे निश्चितच मला विश्वास आहे. आपल्या सर्वांच्या साथीनं, आशीर्वादानं, शुभेच्छाच्या जोरावर समाज मनापर्यंत पोहोचण्याचं काम प्रामाणिकपणे मी याही पुढं निश्चित करेल. समाजाच्या सुखदुःखामध्ये सातत्यानं बरोबर राहून समाज माझा परिवार या ध्येयाने कायम समाजाच्या पायथ्याशी हा तुमचा सामाजिक कार्यकर्ता, सेवक बंधू कायम आपल्या विचाराबरोबर निश्चितच कायम बरोबर असेल हा शब्द देखील या निमित्ताने मी देतो.
आपल्या शुभेच्छाने आशीर्वादाच्या या प्रेमळ वर्षावाने मी निश्चितच भारावून गेलो. मी काल पुणे हडपसर येथे काल एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त मी गेलो असता सहजच मी श्रीनिवासजी बानकर यांना, संजयजी बानकर यांना, तुकारामजी बानकर यांना एक सदिच्छा भेट देऊन इंदापूरहून आपण पुढं जावं या भावनेतून मी सहज सकाळी त्यांना फोन केला. त्यांनी आपलं इंदापूर नगरीमध्ये स्वागत आहे आणि आपण निश्चित यावं असं प्रेमाची विनंती आणि त्या पद्धतीनं मी त्या ठिकाणी इंदापूरला गेलो. अकलूज येथील बालाजीराव दीक्षित, सचिनजी बानकर, अनिलरावजी पोद्दार हे देखील मी येणार म्हणून निश्चित तिथं आले. त्यांनी देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला, वाढदिवसाला शुभेच्छा दिला, माझा हृदय सत्कार केला. फेटा, शाल, श्रीफळ, नरहरी महाराजाचा स्मृतिचिन्ह देऊन हा सन्मान माझा केला. त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नारायण, जय विश्वकर्मा.